आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। अजित पवारांनी कृषी मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे। भाजप आमदारांनाच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे। अजित पवारांची ओळख ही ॲक्शन मॅन अशी आहे असं म्हणत कोकाटे वारंवार चुकीची वक्तव्य करतात, आता खूप झालंय असंही आशिष देशमुख म्हणाले। भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, तुम्ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक राहिलेले आहे। आता तुमचे कृषी मंत्री रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय भूमिका आहे तुमची? नाही, जरी त्याबद्दल कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, पण आता खूप झालं अशीच त्या निमित्ताने भावना आज सर्व दूर होताना मला तरी जाणवते। वारंवार चुकीचे स्टेटमेंट असतील किंवा आता जो हा जंगली रमीचा प्रकार आहे, एक तर ह्या जंगली रमीच्या संदर्भामध्ये किंवा ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील की बाकीचा वर्ग महाराष्ट्रातला आहारी जात असताना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्याच 4 दिवसापूर्वी जाहीर केलं की या सर्वांवर बंदी आणण्यात जाईल आणि जे लोक सेलिब्रिटीज यांचा प्रचार प्रसार करतात त्यांच्यावर देखील बंदी आणण्यात येईल। आणि म्हणून आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जर जंगली रमी हा विषय ऐरणीवर आला आहे तर जंगली रमीवर पण बंदी आणावी आणि अजितदादांनी कृषी मंत्र्यांवर पण बंदी आणावी। जंगली रमीवर बंदी आणावी म्हणजे तो गेम बंद करावा असा त्याचा अर्थ होतो। कृषी मंत्र्यांवर बंदी आणावी म्हणजे त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही, असं नाही बघा, अजितदादा हे शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जनतेसाठी चांगलं काहीतरी करतायत अशी जेव्हा भावना सर्वदूर असताना कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वारंवार येणारे त्यांचे जे काही प्रकरण आहेत, जे काही वक्तव्य आहेत, हे कृषी मंत्र्याला महाराष्ट्र राज्यासारख्या तरी साजेसे नाही आहेत। अशा याच्यावर अजितदादांनी योग्य तो निर्णय घेणं हे नक्कीच शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत, काही भागात दुबार पेरणीचं संकट आहे, अशा परिस्थितीत कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळत आहेत, कसं स्वीकारू शकते? म्हणजे विरोधक टीका करणारच या मुद्द्यावर, आयतं खोलीत आहे त्यांच्या हातात। नाही, नक्कीच ह्या सर्व संदर्भामध्ये तीव्र भावना विरोधकांमधून म्हणा, शेतकऱ्यांमधून म्हणा किंवा सत्ताधारी पक्षातून म्हणा उमटणं स्वाभाविक आहे। ह्या सर्व संदर्भामध्ये अजितदादांनी योग्य तो निर्णय लवकरच घेणं हे मला वाटतं अपेक्षित आहे। हे काही पहिलं